आता असे कपडे घालायचे दिवस कधी येतील काय माहिती. तर बघितलं का हे आधी कसे होते आणि आता कसे झाले. रेश्मा तुझे खरे रिअल सासू सासरे काने दाखवत. किती भारी कलेक्शन आहे बघा ना इकडे पण. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. काय झालं, रस्ता बंद आहे? अरे यार, चुकीच्या रस्त्याने आलो, रस्ता बंद आहे त्याच्यामुळे आम्हाला गेटच बंद असेल. गेटच बंद असेल. हा, गेटच बंद केलं असेल. तर आता आम्ही चाललोय परत टर्न मारून. मेन म्हणजे आता माझ्या भावाचा आहे वाढदिवस. काय वाढदिवस येऊ राहिले नुसते बॅक टू बॅक, अजून लय वाढदिवस येणार आहेत. मग त्याच्यामुळे नुसती पार्टी, नुसते केक. गेट बंद आहे का मामा? गेट बंद आहे का बरोबर? हा, बंद आहे. तर गेट बंद आहे. असं आर्मीचे रोड थोडेसे असेच हे असतात, पण एवढं आहे की खूप व्यवस्थित ठेवतात यार सगळं. थोडे खड्डे पडले लगेच त्यांनी सगळं पॅचेस भरून घेतले. आणि आमचे बाहेरचे रस्ते काही नीट व्हाय नाही. आता इलेक्शन आलेत म्हणून बाहेरचे रस्त्याचं थोडं काम चालू आहे. थोडे खड्डे मुड्डे भरून घेते, पण त्याच्यानंतर 12 महिने परत कोणी ढोकून बघणार नाही असा खेळ आहे. ऐक नाही, बरोबर की नाही? हॅलो. तर मग आता आम्ही चाललोय गाडी गिफ्ट घेण्यासाठी. तर आता आम्ही काय गिफ्ट घेणार आहे काय नाही तुझं अर्जंट तुम्हाला आहे का? दाखवतो. आणि थोडीशी शॉपिंग पण करायची आहे. तर काय काय आहे काय नाही सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सो चलो, आज थोडीशी नगरची शॉपिंग पण तुम्हाला दाखवतो. कारण की मी नगरला गेले आणि मी काय घेणार नाही असं होऊ शकत नाही. बरोबर की नाही? बरोबर की नाही? खिशे मोकळे करायचे की नाही तुमचे? आज नवऱ्याचे खिशे मोकळे करायचे. लाड नाही, बिलकुल बी लाड नाही. लाड बायकोचाच करायचा असतो. कोणाचा करणार आहे? शेजारणीचा? नो. येस. हा म्हणा ना, हा म्हणा, लवकर म्हणा तर बघा. हा म्हणायचं नसतं ना, मागात पडतं. ही गोष्ट लक्षात ठेव. हा म्हटलं म्हणजे ऑन रेकॉर्ड हा म्हणायचं जोक आहे का? लगेच त्यांना शूटिंग दाखवायची, रेकॉर्डिंग दाखवायची. बघा, तुम्ही हा म्हणले होते. तर बाळाची काय काळजी करू नका, कमेंट करू नका. बाळ आता झोपले. मी 1 तासामध्ये लगेच परत येणार आहे. त्याला मस्त दूध पाजलंय आणि तो छान झोपलाय आता. तर 2 तास तो काय उठत नाही, 2-3 तास. तर आता तो झोपलाय म्हणून मग आता थोडस मी निवांत आहे. 1 तासामध्ये लगेच पटकेशीन जाऊन येते. कारण की भावाचा बर्थडे बनल्यावरती विषय नाही हो. आपला लाडाचा भाऊ आहे, छोटा भाऊ. तर त्याला मी लई जीव लावते. माझा एकदम खूप लाडाचा भाऊ आहे तो. हो की नाही? हो. तर मग सगळ्या बहिणींना आपला भाऊ किती लाडाचा असतोय तुम्हाला तर माहितच आहे. बरोबर की नाही? तर मग चलो, बाय बाय. डायरेक्ट नगर बाय. ऐका ना, गाडीमध्ये कधी बसवणार? किती दिवस गाडीवर फिरवायचंय? लवकरच. नुसते लवकर म्हणते. कधी यायचा आपला टाइम? आपल्याला पण 4 व्हीलर पाहिजे. किती दिवस 2 व्हीलर? हा, आपण पण चांगले जगले पाहिजे. आपला पण हक्क आहे. आपला टाइम आएगा तो कब आएगा ये देखेंगे हम. मला चष्मा कसा दिसतोय? नाही चांगला दिसत. मी काढून फेकून देईन बर का. माझ्या केली चांगला दिसून. माहित नाही कमी पण चाललंय नेमकं. हा, तू जाड झालाय आता, जाड. डाएट कर थोडं. यांच्यासोबत जिमला जात जा. यांचं वजन माहिती आहे का तुम्हाला किती आहे? वजन सांगा तुमचं. खूप वाढलंय सध्या. तुम्हाला ना मी यांचे व्हिडिओ दाखवते आणि फोटोज दाखवते की आधी कसे होते आणि आता असे झालेत असे. हे बघा पोट. आणि आधी कसे होते ना हे तुम्हाला मी दाखवते आता. बघा. तर बघितलं का हे आधी कसे होते आणि आता कसे झालेत? कमेंट करून सांगा की आधी सारखे पाहिजेत का तुम्हाला. जर जास्त कमेंट आले ना तर हे पहिल्यासारखे होऊन दाखवते. बरोबर का ना? दाखवतात का? माझा भाऊ म्हणजे सोबतच आहे आमच्या, पण त्याला आम्ही सांगितलं नाही की तुझ्या शॉपिंग साठी चाललोय म्हणून. कारण की मी त्याला देणार आहे सरप्राईज. आणि सरप्राईज म्हटल्यावरती भारी वाटतं ना. तर मग आता त्याला आम्ही काय सांगितलं नाहीये. तर आलोय आता आम्ही शॉपिंग करायला.
आणि आता करणार आहे आम्ही शॉपिंग. आणि मेन म्हणजे आता लगेच नाही सांगायचं त्याला काय शॉपिंग करणार आहे, तर आता ते सरप्राईज आतमध्ये जाऊन सांगू, हो की नाही? मजा येईल. يلا سوي رقصة ثانية رقصة البطريق ولا سبت في ماني सो चलो कमेंट टाइम. आणि याची पहिली कमेंट आहे सोनलताईची. नमस्कार रेश्माताई, मी इंग्लंडवरून तुमचे व्हिडिओ बघत आहे आणि मी सुद्धा अहिल्यानगर लोणी प्रवाराची आहे. बोर झाले की तुमचे नगरी व्हिडिओ बघायला खूप आवडते. गावाकडचे फील येते, मग लांब आहे ना, सो छान वाटतं नगरमध्ये आल्यासारखं. वाव, म्हणजे किती चांगलं आहे. तुम्ही बाहेरच्या देशात आहात तरी सुद्धा आपली मराठी भाषा विसरली नाही आणि तुम्हाला आपल्या इकडची व्हिडिओ बघायला आवडतात. खूप छान वाटलं की एवढं लांबून पण सगळे व्हिडिओ बघतात. थँक्यू सो मच. असंच प्रेम देत राहा. आणि नगरला कधी आले तर कमेंट करा, आपण नक्की भेटू. तर दुसरी कमेंट आहे सुनंदाताईंची. ते म्हणतात, रेश्मा तुझे खरे रिअल सासू सासरे का नाही दाखवत, का नाही सांगत? तुझे रोज व्हिडिओ पाहते मी आणि खूप छान असतात, हसवणारे असतात. तर ताई, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपले 2 चॅनल आहेत, एक नगरी कॉमेडी आणि एक रेश्मा राठोड व्लॉग. तर नगरी कॉमेडीला सासू सुनांचे व्हिडिओ असतात आणि इकडे आपण दाखवतो फक्त म्हणजे वेगळा चॅनल बनवलेला आहे जिथं हे असतात, मी असते, बाळ असतं. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या जागेवरती दाखवल्या जातात आणि मी खूप वेळेस सांगितलेलं आहे की सगळं रिअल आहे. त्याच्यामुळे डोंट वरी, असंच प्रेम देत राहा आणि असंच हसत राहा. तिसरी कमेंट आहे सिमरन शेख. त्या म्हणतात की आजीला हॅपी बर्थडे. मी तुमचे व्हिडिओ 2 वर्षापासून बघते. तुमची डिलिव्हरी झाल्यापासून तर रोजच बघतेय. कधी व्लॉग येईल याची रोज वाट बघत असते. आय एम फ्रॉम पुणे. आय एम युअर बिग फॅन फॉर यू. थँक्यू सो मच सिमरन. अर्चना हितेंकर. ते म्हणतात, अगं रेश्मा, तू आणि तुझे मिस्टर खूपच छान दिसता. मेड फॉर इच अदर. थँक्यू सो मच. तर बायका शॉपिंग करताना नवऱ्याजवळ बॅग असते. बॅग बघा माझी कुठे आहे, बघा तिकडे बघा. आणि मी शॉपिंग करते. आता असे कपडे घालायचे दिवस कधी येतील काय माहिती. बघा किती भारी आहे. कुणाला कुणाला आवडतं अशा फ्रॉक्स वगैरे घालायला. मला घेऊन समजते टाकू पाचशे. अच्छा, किती भारी कलेक्शन आहे बघा ना इकडे पण. हे कुर्ती बघा. हे पकडा एक मिनिट. छान वाटते, प्रिंट पण छान आहे, डिसेंट वाटते. हे श्रग दाखवते एक मिनिट. श्रग छान आहे. छान वाटतं. इथं घालत नाहीये. इथं नाही घालत. काय नाही फरक पडत. छान आहे ना. पण ह्याच्यामध्ये काही पण आपण वेअर करू शकतो. जस्ट कसं वाटतं, टाईप पण वाटते, छान आहे. वाटते. खरं सांगा ना, ह्याच्यामध्ये काही पण आपण वेअर करायचं का, टॉप वगैरे आहे ना. फिरू राहिलं आता, लय वाईट आणून सोडलंय मी. काय करावायचं. काय चाललंय, काय नाही. घेऊ काय? कलर कसा वाटतोय पण? हा घे, भारी आहे. मी कटवायसाठी फक्त हिला जे घेईन हातात ते सांगतोय की भारी की लवकरात लवकर घ्यावा आणि निघावा इथून. एक तर इथे झुडिओमध्ये शूट करून नाही देत, त्यात लपून छपून काहीतरी शूट करते. मेन म्हणजे ना, लेडीज लोकांना हे आवडेल बघायला कलेक्शन वेगवेगळे. हे बघते भारी आहे.
ही मस्त आहे. लावलेली आहे ना इकडे ना. ह्याच्या खाली ना हे पण आहे. तिचं फॅब्रिक पण छान वाटतंय. ही फायनल करूयात. ही मला घ्यायची आहे कारण तिचा कलर पण छान आहे आणि याच्यावरती अशी पॅन्ट आहे. ही बघा अशी वाली अशी पॅन्ट आहे. म्हणजे फेस्टिवल टाईप पण लुक येणे मस्त दिसेल. कलर पण छान आहे दोन्हीचा. सो हे फायनल आहे. प्राइस पण चांगली आहे. घेऊ ना. ठीक आहे, घे लवकर निघ. चला हा चला. याच्यामध्ये साईज कोणती येईल पण मला नाही माहिती. साईज सांगा ना माझी. चेंजिंग रूम मध्ये चेक कर. नको, चेंज नाही करायला. तर आता एक ड्रेस तर घेतलाय, चप्पल घेतली. चल ना बाबा. काय थांबा ना 2 मिनिटं. चल एक ड्रेस मग थोडं बघू द्या ना. 2-3 कॉर्ड सेट आहे तेवढं बघू द्या ना. नुसतं चल घाई लावायची. 1 तास पण पूर्ण नाही झाला अजून. टायमर लावून ठेवलेला आहे बघा. अर्धा तास झालाय फक्त. अजून अर्धा तास बाकी आहे बघा. टायमिंग लावून ठेवलेला आहे. जीन्स घेऊ का? हा टॉप कुणासाठी असं एवढा बारीक? हे आपल्या टुकडूला बसेल. हा इकडे बसल. कुठे कॉर्डसेट कुठे? हे कलर कसले? प्लेन कलर पाहिजे चांगले असे. कॉर्डसेट आहेत चांगले. हे जे फॅब्रिक असतं ना कधीच घ्यायचं नाही. हे जे असे हे वेगळं आहे. हे काय हे पण तेच आहे. सिमिलर फॅब्रिक आहे. काय हे problem? सगळ्यात नल्लेवाली फॅब्रिक असतं ते. म्हणून इथे 200, 300, 400, 500 मध्ये फॅब्रिक कॉटन पाहिजे. हे व्हाईट वाला पण आहे पण व्हाईट तुमच्याकडे लगेच मिळेल. तिकडून पण आहे. हा घाल गळ्यात घाल. आता स्वतः मीच बसून घेतलंय कारण की मला थोडा त्रास होतोय आणि कसं तरी होऊ राहिलंय खूप. म्हणून मी इथं आता बसलीये. मला थोडस चक्कर आल्यासारखं फील होतंय आणि नॉर्मल वीक वाटतंय थोडस. मी एवढ्या लांब नगरला नव्हतं यायला पाहिजे. जवळच्या जवळ घराच्या घरी तिथं होऊन जातं जवळ. पण आज थोडं जास्त लांब आलीये पहिल्यांदा. पण मला थोडस जरा कस तरी वाटू राहिलंय. त्याच्यामुळे मी आता निघणार आहे. हे मला लय भांडलेत आताच. तर आता मी चाललंय. हे मला म्हणतात की तुझी हाईट कमी झाली आहे डिलिव्हरी नंतर. रेड कलरचं गेलं आता. बॅग घ्या ना आपली. तर काही गिफ्ट नाही घेतलंय. ते सगळं सरप्राईज असेल. आता तो सोबत आहे त्याच्यामुळे काय घेतच येत नाहीये. ते नंतर घेऊ. आता मी फक्त माझ्यासाठी शॉपिंग केली. तर चला आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.